जिंतूर शहरातील नगर परिषद पाणी पुरवठा विभागाच्या पाणी टाकी परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून नागरिक त्रस्त आहेत। पाण्याच्या टाकीजवळ साचलेले पाणी, आजूबाजूला पडलेली घाण आणि मुक्तपणे फिरणारे डुकरांचे थवे यामुळे या भागात आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालाय। पाण्याच्या टाकीजवळ साचलेले पाणी व घाणीमुळे डासांची वाढ होऊन डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झालाय। परिसरात पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांना श्वास घेणंही अवघड झाले असून या भागातून जाणाऱ्यांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे। तसेच पाणी टाकीच्या गेटजवळ काही लोक खुलेपणाने लघुशंका करत असल्याने परिसराचे सौंदर्य आणि स्वच्छता बाधित झाली आहे। हा भाग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून रोज शेकडो नागरिकांची ये-जा या परिसरातून होत असते। तरी सुद्धा नगर परिषदेकडून कोणतीही ठोस स्वच्छता मोहीम किंवा कारवाई करण्यात आलेली नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे। स्थानिक नागरिकांनी मुख्याधिकारी नगर परिषद जिंतूर यांचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले असून खालीलप्रमाणे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करावी, पाणी टाकीजवळ लघुशंका टाळण्यासाठी सूचना फलक लावून दंडात्मक कारवाई करावी। नागरिकांनी इशारा दिला आहे की नगर परिषद प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल। नागरिकांचे म्हणणे आहे की शहराच्या स्वच्छतेसाठी आणि सार्वजनिक आरोग्य सुरक्षेसाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे।